समजा तुम्हाला आज माहिती झाले की येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला पॅन कार्डचे अर्जंट काम आहे, तुम्हाला पॅन कार्ड अर्जंटमध्ये कुठेतरी द्यायचे आहे, पण तुम्ही कधी पॅन कार्ड बनवले नाही आहे, म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड पण नाही आहे। मग काय, तुम्ही अडचणीत सापडू शकता। अशाच अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी हा पॅन कार्डचा व्हिडिओ बनवलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपला यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये 24 तासामध्ये पॅन कार्ड कसे काढू शकतात ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती करण्यासाठी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पॅन कार्डचे ॲप्लिकेशन करण्याकरिता आपल्याला सर्वात आधी गुगल क्रोममध्ये यावं लागणार। गुगल क्रोममध्ये आल्यानंतर इन्कम टॅक्स असे टाईप करा। इन्कम टॅक्स टाईप केल्यानंतर एंटर करा। एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीनमध्ये हे इन्कम टॅक्सची पहिली वेबसाईट दिसणार आहे, याच्यावर क्लिक करा। या वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही सेम वेबसाईटवर येऊ शकता। आता खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला हा जो चौथा ऑप्शन इन्स्टंट ई पॅन दिसणार आहे, याच्यावर क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असा इन्स्टंट ई पॅनचा डॅशबोर्ड दिसणार आहे। इथे लिहून आहे की ही जी सर्व्हिस आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे, इझी अँड पेपरलेस प्रोसेस आहे आणि जसा आपला फिजिकल पॅन कार्ड असतो तसाच हा पण पॅन कार्ड असतो, दोघांची व्हॅल्यू सेम असते। हा पॅन कार्ड बनवण्याकरिता आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे कंपल्सरी आहे। मित्रांनो, इथे असे 2 ऑप्शन येत आहे, एक आहे गेट न्यू ई पॅन आणि दुसरा ऑप्शन आहे चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन। आपल्याला नवीन पॅन कार्ड बनवायचे आहे म्हणून आपल्याला गेट न्यू ई पॅन मध्ये क्लिक करावं लागणार आणि आपली प्रोसेस झाल्यानंतर 24 तास नंतर आपला पॅन कार्ड बनला आहे की नाही आहे ते आपल्याला चेक स्टेटस डाउनलोड ई पॅन मध्ये बघावं लागणार। आता आपण नवीन पॅन कार्ड बनवणार आहे म्हणून गेट न्यू ई पॅन वर क्लिक करणार आहे। गेट न्यू ई पॅन वर क्लिक करा। गेट न्यू ई पॅन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर काय असा डॅशबोर्ड दिसणार आहे। आपण जेव्हा नवीन पॅन कार्ड साठी ॲप्लिकेशन करणार, ह्या ज्या 4 प्रोसेस आहे, ह्या पूर्ण 4 प्रोसेस आपल्याला करायच्या आहे। पहिली प्रोसेस मध्ये आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे, दुसऱ्या प्रोसेस मध्ये OTP व्हॅलिडेशन करायचे आहे, तिसऱ्या प्रोसेस मध्ये आधार व्हॅलिडेट करायचे आहे आणि डिटेल अपडेट करायचे आहे, चौथ्या प्रोसेस मध्ये आपल्याला अपडेट ई पॅन डिटेल्स करायचे आहे। आता आपण पहिली प्रोसेस करूया। इथे तुमचा जो पण 12 अंकी आधार नंबर असणार तो एंटर करा। आधार नंबर एंटर केल्यावर ह्या चेक बॉक्सवर क्लिक करा। ह्या चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे कंटिन्यू वर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर कॉन्सनंट डिक्लेरेशन फॉर जनरेशन ऑफ न्यू पॅन बेस्ड ऑन आधार ई KYC डिटेल्स असं लिहून येणार आहे। खाली स्क्रोल डाऊन करा। खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर हा जो चेक बॉक्स आहे इथे क्लिक करा। ह्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर जनरेट आधार OTP वर क्लिक करा। जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असणार त्या मोबाईल नंबर मध्ये OTP येणार आहे। आधार लिंक नंबरवर जो OTP आला आहे तो OTP इथे एंटर करा। OTP एंटर केल्यानंतर आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स ह्या बॉक्सवर क्लिक करा। ह्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आता कंटिन्यू वर क्लिक करा। कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर जो तुमच्या आधार कार्ड मध्ये डिटेल्स आहे तो सेम डिटेल्स इथे तुम्हाला दिसणार आहे। इथे तुमच्या आधार कार्ड मध्ये जो फोटो आहे तो फोटो दिसणार आहे। इथे तुमच्या आधार कार्ड मध्ये जो नाव आहे तो दिसणार आहे। तुमच्या आधार कार्ड मध्ये जो ऍड्रेस आहे तो ऍड्रेस इथे तुम्हाला दिसणार आहे। खाली स्क्रोल डाऊन करा। इथे आपला जो पण डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ एंटर करा। आता आपल्याला इथे डेट ऑफ बर्थचा प्रूफ द्यावं लागणार आहे। डेट ऑफ बर्थच्या प्रूफ मध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आता मी तुम्हाला ते सांगणार आहे। डेट ऑफ बर्थ प्रूफ मध्ये तुम्ही तुमचा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, तुम्ही तुमच्या पेन्शन पेमेंट ऑर्डर देऊ शकता, तुम्ही तुमच्या मॅरेज सर्टिफिकेट देऊ शकता, तुम्ही तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या डिप्लोमा देऊ शकता, तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स पण देऊ शकता, तुम्ही तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेट पण देऊ शकता, तुम्ही मॅजिस्ट्रेटद्वारे ॲफिडेव्हिट देऊ शकता, तुम्ही 10वी किंवा 12वीची मार्कशीट देऊ शकता, तुम्ही तुमच्या वोटिंग कार्ड देऊ शकता, तुम्ही तुमचा फोटो ID कार्ड देऊ शकता जो की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा PSU सेक्टर मधला पाहिजे, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम कार्ड पण देऊ शकता, तुम्ही तुमच्या एक्स सर्व्हिसमॅनचा जो कार्ड असणार तो पण देऊ शकता आणि तुम्ही तुमचा पासपोर्ट पण देऊ शकता। अशा 13 डॉक्युमेंटची लिस्ट आहे, तुम्ही त्यामधून कोणता पण एक देऊ शकता। आता आपल्याला इथे डेट ऑफ बर्थचा प्रूफ अपलोड करायचा आहे। आपण जे डेट ऑफ बर्थचा प्रूफ अपलोड करणार आहे तो PDF मध्ये हवा आहे आणि त्याची साईज मॅक्झिमम 2 MB हवी आहे, 2 MB पेक्षा जास्त नाही हवी आहे। इथे मी डेट ऑफ बर्थचा प्रूफ म्हणून
TC अपलोड केली आहे. मी फादर नेममध्ये फादरचे नेम टाईप केलेलं आहे. आता ह्या बॉक्सवर क्लिक करा. ह्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ID व्हेरिफिकेशन मागत आहे. इथे तुम्ही ईमेल ID व्हेरिफिकेशन न करता तुम्ही कंटिन्यू पण करू शकता किंवा तुम्ही व्हॅलिडेट पण करू शकता. आपण ईमेल ID व्हेरिफिकेशन करणार आहे म्हणून आपण व्हॅलिडेटवर क्लिक करूया. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर स्क्रोल अप करा. स्क्रोल अप केल्यानंतर इथे जे पण ईमेल ID तुमची आहे ते इथे ईमेल ID एंटर करा. ईमेल ID एंटर केल्यानंतर सेंड OTP वर क्लिक करा. सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वर OTP येणार आहे. तो OTP इथे एंटर करा. आता मी इथे ईमेलमध्ये जो OTP आला तो OTP एंटर केला आहे. आता सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर ईमेल ID हे व्हॅलिडेट झाली आहे. आता खाली स्क्रोल डाऊन करा. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपली ॲप्लिकेशन सबमिट झालेली आहे. इथे तुम्हाला लिहून येत आहे की युअर रिक्वेस्ट फॉर ई-पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली म्हणून लिहून येत आहे. आणि इथे तुम्हाला अक्नॉलेजमेंट नंबर पण दिलेला आहे. ह्या अक्नॉलेज नंबरचा तुम्ही फोटो घेऊन मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता की आपली ॲप्लिकेशन सबमिट झालेली आहे. आपली ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर आपला जो पण पॅन नंबर आहे तो आपला पॅन नंबर 24 तासानंतर जनरेट होणार आहे. मित्रांनो, जसे की तुम्ही इथे बघू शकता आजची तारीख 17 जुलै आहे आणि आता रात्रीचे 1 वाजत आहे. आपला पॅन नंबर जसा 24 तासानंतर म्हणजे 18 तारखेला आला तसंच आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करून मी दाखवणार आहे. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की 18 जुलैला मी तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड करून दाखवणार म्हणून. मित्रांनो, हे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की आजची तारीख 18 जुलै आहे आणि रात्रीचे आता 11:30 वाजलेले आहे. मित्रांनो, जसे का तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता की आपण शुक्रवारी रात्री 12:50 ऑनलाईन ॲप्लिकेशन केली होती. इथे तुम्हाला अक्नॉलेजमेंट नंबर पण दिसणार आहे. मित्रांनो, त्याच शुक्रवारी आपल्याला दुपारी 1:50 आपल्याला पॅन नंबर अलॉट झालेला आहे. जसं की तुम्ही स्क्रीनमध्ये बघू पण शकता. मित्रांनो, आपला पॅन नंबर अलॉट झालेला आहे. आता आपला अलॉट झालेला पॅन नंबर आता आपण डाउनलोड करणार आहे. अलॉट झालेलं पॅन कार्ड डाउनलोड करण्याकरता चेक स्टेटस डाउनलोड ई-पॅन याच्यामध्ये आपण पॅन कार्ड डाउनलोड करणार आहे. मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आजची तारीख 18 जुलै आहे आणि आता रात्रीचे 11:42 झालेले आहे. पॅन कार्ड डाउनलोड करण्याकरिता कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर जो आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करा. पॅन नंबर एंटर केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक असणार त्याच्यावर OTP येणार आहे. OTP एंटर केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा. OTP एंटर केल्यानंतर आपल्याला करंट स्टेटस ऑफ युअर न्यू ई-पॅन रिक्वेस्ट असं दिसणार आहे. इथे पॅन अलॉटेड सक्सेसफुली म्हणजे आपल्याला पॅन नंबर अलॉट झालेला आहे असं इथे दिसणार आहे. इथे बघा रिक्वेस्ट फॉर न्यू ई-पॅन अलॉटमेंट सबमिटेड म्हणजे आपण पॅन कार्डची ॲप्लिकेशन जे केली होती ते तारीख इथे 17 जुलै दिसत आहे आणि आपल्याला जो पॅन नंबर अलॉट झालेला आहे त्याची पण तारीख इथे 17 जुलै दिसत आहे. पॅन कार्ड डाउनलोड करण्याकरता आपल्याला इकडे डाउनलोड ई-पॅन मध्ये क्लिक करायला लागणार आहे. इथे व्ह्यू ई-पॅनच्या पण ऑप्शन दिसत आहे पण आपल्याला पॅन कार्ड डाउनलोड करायचे आहे म्हणून आपण डाउनलोड ई-पॅन वर क्लिक करणार आहे. डाउनलोड ई-पॅन वर क्लिक केल्यानंतर आपला पॅन कार्ड डाउनलोड झालेला आहे. जो आपला पॅन कार्ड डाउनलोड झाला आहे त्या PDF वर क्लिक करा. PDF वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड मागणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट अशी लक्षात ठेवा की पॅन कार्डचा पासवर्ड ज्या व्यक्तीच्या पॅन कार्ड आहे त्यांची डेट ऑफ बर्थ असणार आहे. आपण डेट ऑफ बर्थ एंटर केली आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केल्यानंतर हे बघा मित्रांनो, तुम्हाला पॅन कार्डची PDF ओपन झालेली दिसणार आहे. इथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर दिसणार आहे. इथे तुमचे जे पण नाव आहे जे पण डेट ऑफ बर्थ आहे ते सर्व डिटेल इथे तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या पॅन कार्डची ॲप्लिकेशन करू शकतो आणि पॅन कार्ड अलॉट झाल्यावर पॅन कार्ड आपण असा डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, ह्या पॅन कार्डचा असा फायदा आहे की आपल्याला 24 तासामध्ये फ्रीमध्ये पॅन नंबर भेटतो. जर कधी आपला पॅन कार्ड किंवा पॅन कार्डची PDF हरवली असणार तर आपण फक्त आधार नंबरद्वारे फ्रीमध्ये पॅन कार्डची PDF डाउनलोड करू शकतो. जर आपण NSDI UTI द्वारे पॅन कार्ड बनवले असणार आणि आपला पॅन कार्ड हरवलं असणार किंवा त्याची PDF हरवली असणार तर आपल्याला PDF डाउनलोड करण्याकरिता 8.26 रुपये लागतात आणि त्याकरिता
पॅन नंबर माहिती असणे गरजेचे असते। जर आपल्याला आपला पॅन नंबर माहिती नसणार तर आपण पॅन कार्डची PDF डाउनलोड करू शकणार नाही। मित्रांनो, माझा असा सल्ला आहे की तुम्ही ह्याच पद्धतीने पॅन कार्ड बनवा, तुमच्या फायद्याचे राहणार आहे। मित्रांनो, हा पॅन कार्ड आपल्याला फक्त PDFच्या स्वरूपात भेटणार आहे। ह्या पॅन कार्डच्या PVC कार्ड आपल्या घरपोच येणार नाही आहे। जर आपल्याला ह्या पॅन कार्डचे PVC कार्ड पाहिजे असणार तर आपण कोणत्या पण जवळच्या सायबर कॅफेमध्ये तो पॅन कार्डची PDF आपल्या PVC कार्डमध्ये प्रिंट करू शकता। जर तुम्हाला घरपोच PVC कार्ड पाहिजे असणार तर फक्त 106.90 रुपयामध्ये घरपोच तुम्हाला पॅन कार्डच्या PVC कार्ड येणार आहे। घरपोच तुम्हाला पॅन कार्डचे PVC कार्ड येणार। तर PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर कशी करतात आणि PVC कार्ड आपला घरपोच कशी येणार तर याचे व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। त्याकरिता तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघता येणार। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मनात काही प्रश्न असणार तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। आणि ज्यांना नुकतेच आता 18 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि त्यांनी कधी आजपर्यंत पॅन कार्ड बनवला नाही आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।